ज्ञानदेव जनाजी डोळे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी ज्यांनी सादरीकरण केले असे आपल्या तालुक्याचं भूषण स्वर सम्राट गायनाचार्य हरिभक्त परायण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माची आणि वारकरी संप्रदायाची पताका सातत्याने फडकवत ठेवण्याचं कार्य जे करतात असे हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज निकम खर तर अतिशय अल्प वेळेमध्ये आणि अल्प शब्दामध्ये जीवनाचा अर्थ ज्यांनी समजवला आणि माणूस जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे, नामाने काय होतं, नामस्मरण कशासाठी असतं, अतिशय सोप्या भाषेमध्ये ज्यांनी आपल्या सर्वांना अगदी कमी वेळेमध्ये मार्गदर्शन केलं. खरं तर आज भाऊंचं पुण्यस्मरण आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. बोलता बोलता 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष कसं झालं हे समजलंही नाही, परंतु त्या परिवारासाठी हे 1 वर्ष एक तपा इतकं लांब असतं. भाऊंचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, सोज्वळ, धार्मिक, परोपकारी. कोणालाही सल्ला द्यायचा तर चांगला द्यायचा. जैविक पद्धतीनं शेती करणं हे प्रत्येकाला ते सांगायचे. सकाळी लवकर उठलं पाहिजे, बैल शेती केली पाहिजे, हा सल्ला ते प्रत्येकाला त्या ठिकाणी द्यायचे. अत्यंत गोड असं या वाडीमधलं ते आपलं एक व्यक्तिमत्व होतं. ते आपल्यातून गेले. 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पाठीमागे त्या परिवाराचे त्यांची परंपरा जपण्याचं काम त्यांचे चिरंजीव सुरेश आणि रमेश हे दोघेही बंधू करत आहेत. त्यांना एक भगिनी आहे आणि रमेश एक पोलीस पाटील आहेत. या कार्यक्रमासाठी आज भाऊंना श्रद्धांजली देण्यासाठी पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी तालुक्यातून उपस्थित आहेत. काही पुण्यावरूनही काही पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. परिसरातून आपण सर्व सुज्ञ नागरिक, या परिवारावरती प्रेम करणारी सर्वच संत सज्जन, माता भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी आलात. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित त्यांचेच मेवणे हरिभक्त परायण रामदास महाराज गर्जे हे या ठिकाणी आलेले आहेत. वेळ खूप झालेला आहे, मी आपला अधिक वेळ घेत नाही, परंतु एकच श्रद्धांजली यानंतर होईल. महाराज, मी तिकडून आलो, तिकडे बघितलं आणि मला लक्षात आलं की तुम्ही नक्कीच वारीमधून आलात, दिंडीमधून आलात. आता तुम्ही म्हणाल तुम्ही काय आत्मज्ञानी आहात का, परंतु मी तिकडे बघितलं म्हणजे माझे मित्र त्या ठिकाणी आजपलराव, शाहीर आजपलराव खंदारे हे मला दिसले आणि माझ्या लक्षात आलं का नक्कीच तुम्ही वारीमधून आलेला आहात. आणि म्हणून या ठिकाणी मी आपला अधिक वेळ घेत नाही. यानंतर मी हरिभक्त परायण रामदास महाराज गर्जे यांना विनंती करतो का आपण या ठिकाणी श्रद्धांजलीपर 2 शब्द या ठिकाणी बोलावेत.